नमस्कार मैत्रिणींनो, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे डाळ कांदा। तर चला करूया। तर प्रथम मी चण्याची डाळ घेतलेली आहे 1 वाटी आणि 4-5 तास ती भिजत ठेवली होती। आणि आपल्याला 5-6 कांदे पण लागणार आहे मोठे, तर त्याला पण आपण छान बारीक चिरून घेऊया। तर आता तेल गरम झालेलं आहे, आपण यामध्ये कांदा छान लाल होईस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर कांदा लवकर लाल होण्याकरिता आपण त्याच्यामध्ये मीठ पण घातलेलं आहे आधीच। छान कांदा मऊ झाल्यानंतर आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे। पण कांदा शिजवताना आपल्याला घाई नाही करायची, छान मऊ झालेला पाहिजे। डाळ कांदा ही विदर्भातील स्पेशल सावजी भाजी म्हणून ओळखली जाते। आधीच्या लग्नामध्ये ही भाजी आवर्जून केल्या जात होती। लग्नाच्या पंक्तीमध्ये ही डाळ कांदा असायचीच। तर अशा प्रकारे आता आपण कांदा पण आपला लाल झालेला आहे छान। आता याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि खोबरं भाजून घातलेलं आहे आणि सगळे खडे मसाले पण भाजून त्याची पेस्ट करून घातली आहे। मसाल्यात आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। तर मसाला छान परतून झाल्यानंतर यात आपल्याला तिखट घालायचं आहे आणि हळद घालायचं आहे। मीठ तर आधीच घातलेलं होतं। तर बघू शकता मस्त छान परतून घेतलेलं आहे आपण। आता भिजलेली डाळ पण घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे 2 मिनिटे छान परतून घेतल्यानंतर आपल्याला थोडं पाणी घालून शिजवून घ्यायचे आहे। बघू शकता छान आपली भाजीला उकळी आलेली आहे। आता आपण चेक करूया की आपली डाळ शिजली आहे की नाही। तर चेक करूया आपण, बघू शकता छान डाळ आपली शिजलेली आहे। तर अशा प्रकारे डाळ कांद्याची भाजी आपली आता रेडी आहे। अशा प्रकारे डाळ कांदा आपला शिजून रेडी आहे। तर आता आपण यात थोडा गरम मसाला घालून घेऊ आणि तयार आहे आपला डाळ कांदा। तर खायला खूप टेस्टी वाटतो आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप छान वाटतो। तर एकदा नक्की तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।